खाजवतो कशी दाढी सांग. करंगळी खालो. मला डॅन्ड्रफ होत नाही ना, थोडी पटकन होत. डॅन्ड्रफ डोक्यात होतं, दाढीत आपण तुम्ही उडत जा. बाई दगा दिलेला ना बाई, थँक्यू होते डायरेक्ट. नवीन असू जुने असू सुट्टी कोणाला नसते बाई आपल्याकडं. आम्ही का वाटीकडं मारलाय. छत्रपती शिवाजी महाराज की. शेवटी आपण पोचलेलो आहे माथेरानमध्ये. आपण पाण्याच्या बॉटल घेतल्या पाहिजे होतं, आता लय आपले घोडे लागणार आहे. पाणीच नाही आपल्याकडे. इकडे जवळ जवळ लागतो. वाकडे तिकडे पाहिजे म्हणजे तू कसा सोफिस्टिकेटेड. कसं आहे मित्रांनो, तुम्हाला असं कुठं लांब जायचं असेल, एका मित्राला धरा, त्याच्या खांद्यात हात टाका आणि वजन डायरेक्ट सोडा अंगावर. तू पटरीवर गेला की मी हात. दोन चूक, एकतर उन्हाळ्यात आलोय आणि एकतर आम्ही पाणी कॅरी नाही केलं. आमच्याकडं पाणी बिलकुल नाहीये, बिलकुल म्हणजे बिलकुल पाणी नाही. आणि मस्ती आमची जिरली, उन्हात नव्हतं यायला पाहिजे. येस, फायनली आम्ही माथेरानपर्यंत तर पोचलेलो आहे. स्ट्रगल करता करता त्याला आपल्याला 10:30 पर्यंत पोचायचं होतं आरप्या. आता वाजलेत 1:30. बहुतेक जायला 10:30. नाही 10:30 मिनिमम येते, मॅक्सिमम 2-3 पर्यंत जाऊ आपण. आम्हाला इथले लोक डायरेक्ट म्हणले तुम्ही लय लवकर आला. तो काय मग आता राहायचा प्लॅन आहे का तुमचा. बघू आता पेप फोर्ट होतोय का माथेरान फिरायला लागते माहित नाही आपल्याला. पार्किंग तर मस्त आहे. शेख शीज अँड हॉल्स एकदम शांतीत आणि सावलीत गाड्या लावलेल्या आहेत. आम्ही प्रॉपर हेल्मेट लावून हँडल लॉक केलेले. तर आता जाऊ पुढं, विचारपूस करू कसं आहे पेप फोडतं. चालत जावं लागतंय का काय वाहन आहे तिकडं, ट्रेन वगैरे काय विषय आहे का, कसं आहे चेक करण्यात येईल. तुझं काय म्हणणं आहे याच्यावर. चालले तसे चालू द्या. चाललंय तसं. थकला नाही ना तू. नाही थकलो. स्टॅमिना देऊ का तुला. भरभरून त्याच्याकडे स्टॅमिना आहे म्हणून मी नाही दिला, नाहीतर मी स्टॅमिना देणार होतो त्याला. आरप्याला आवाज पाहिजे. आरप्याला आवाज इथूनच हाकलून देते ना आम्हाला. चला तर आम्ही फायनली रस्ते बिस्ते विचारलेले आहेत, कुठून कसं जायचंय. ट्रॅकनी कडेने जा म्हणले ते आम्हाला सरळ. तुमची लायकी नाही म्हणले असं बादशागत जायचे. तुमची म्हणजे आरप्याची. इमोशनल डॅमेज. बरं ठीक आहे, या डिबेटवर पॉडकास्ट दुसरा बनवण्यात. तसं मेन्शन केलंच पार्ट 2 कमी. पार्ट 2 तर काढायचंच आहे. दुसऱ्या पार्ट मध्ये सुचलेली पहिले दाखवायची. तुम्ही जर पॉडकास्ट नसेल बघितलं तर पॉडकास्ट बघा आणि सजेस्ट करा पार्ट 2 काढला पाहिजे का नाही. कारण की खूप सिक्रेट्स आहेत आमच्याकडे आणि आम्ही डायरेक्ट रिव्हील करू शकतो, कारण की आम्ही निर्लज्ज आहेत. फक्त कोणाची नावं नाही घेणार आम्ही. गाण्याचे रिव्हील होत नाही म्हणून. माझे करतो कसे आहे माहिती का, मी स्वतः मालक आहे. मला काय उडवायचं मी सगळं डायरेक्ट उडून टाकतो. पण तसं अजून काही रिव्हील झालंच नाही उडवण्यासारखं, त्यामुळं काय मी तसंच ठेवलेलं आहे माझ्याबद्दल. मी शाना बनतो ना, मला काय टास्क दिले तर मी टास्क घेऊन करून टाकतो. खरं बोलायचं आम्ही रिजान पप्पी घे तू का पुढे चाललाय बाई. काय बायको बिको करायची का तिकडे तुला. भेटली तर नक्कीच. उतावळा गोळा ढुंगणाला बाशिंग. सावली इथपर्यंतच होते असं मला वाटते. आता इथून पुढे ऊन आहे, पण आपण टोपी आणलेली आहे. बाकी यांचं बघून घेते नाही. याच्याकडे बांधा नाही, मफ मानलाय आणि मफ तो डोक्याला बांधू शकतो. असेच आहेत हे गुंडे आहेत. तो बी असाच आहे. त्याचा काहीतरी आतरंगी ब्लॉग वेगळाच चालू आहे. एकटातच बोलतोय तो फक्त. वन साइड चालू आहे ब्लॉगिंग त्याच्या आईच्या गावात. आम्ही एक्सप्लोरच करायचे मग ठरवलेले आज. म्हणजे वर्सेस वाईल्ड भाई नाही इथं केळक मनाला रस्ता माहित नाही, त्याच्यामुळे फोर्टला जाऊ का नाही जाऊ हे नाही माहिती, पण मस्ती तर नक्की होणार आहे. मला अचानक एनर्जी आलेली अंगात भाई. येस, पण आपण गोड डोसा खाऊन गोड डोसा आता वर्क करायला लागलाय. आपण पाण्याच्या बॉटल घेतला पाणी होता, आता लय आपले घोडे लागणार आहे. पाणीच नाही आपल्याकडे. मला खाली घेऊन चल. खाली वर जायचंय की खाली. खाली जायचं असेल तर मला सोड, वर जायचं असेल तर बस पाठीवर.
तुला जे पण कमी हा वर तूच जाशील रे एकटा, मी नाही जायचो. नाही नेताना तुला तर नेणार मी. थांबा जरा स्ट्रगल आलाय. ए भाई ओ लाल्या हा. काय करतो ए तुझ्या आईला चित्या भंगरी सोड मला. तू घे ना का सपोर्ट बाई. हॅलो गाईज, चॅनल टू माय वेलकम. वेलकम टू ए भाई हा मस्त आहे विषय. ट्रॅक कडक आहे, कडक एकदम पुठ्ठ्यावानी कडक. खरं सांगतो, हा मागचा स्पॉट आहे ना, हा ट्रॅक हा आहे ना फक्त 30 ते 40 सेकंडचा वॉकिंग डिस्टन्स आहे. इथंच आम्ही 1 तास घालवलाय. माहिती नाही का, तेच कळत नाही ना भाई. आम्ही करना क्या चाहते. हे कॅमेरामॅन म्हणले आम्ही भाष्य आहे, आम्ही इकडंच थांबणार. थांबा. इथंच 2 रील शूट, 3 रील शूट. हा सिनेमॅटिक घेतो, ती सिनेमॅटिक घेतो. भाई तो फोर्टला जायचा राहिलाच विषय. म्हणजे काय विषय काय माहिती. आत्ता वाजलेत 2:30 पावणे 3. किती वाजलेत भाई? 2 वाजलेत. लई टाईम आहे अजून. लई टाईम आहे असं मी म्हणतोय. आणि आता बघा आरप्या म्हणेन नको जायला पुढं. आरपे काय रे? कोण म्हणतं ट्रेकिंगसाठी मौसम लागतो, फक्त अंगात किडे लागतात. इकडे तू जवळ ये, तू जवळ लागतो मला. तू समझा? हाँ. नहीं तू समझा नहीं. तू जवळ ये, अरे पटरी कमी झाली आपली. तू जवळ ये. असं कसं बघा आप्पा, मी माझ्या सरळ मार्गावर होतो आयुष्यात. मित्रांनो, तू आला आणि माझे मार्गच बदलले आहेत. मित्रांनो, बघ त्याचे मार्ग. त्याचे मार्ग वेगळेच काहीतरी. त्याचे लक्षणच वेगळे आहेत काहीतरी. अरे हे बघ भाई, असं वाकडा बघ, असं वाकडे तिकडे पाहिजे. म्हणजे तू कसा सोफिस्टिकेटेडली पुढे. मी काय म्हणतो, कसं हा पुढं? मी हे बघ असं वाकडा. अरे तू असं जवळ ये. अरे 2 पटऱ्यात म्हणून तुला बॅलन्स होते. पण त्याची फाटकी आहे. थांब जरा, तू जवळ ये. कसं आहे मित्रांनो, तुम्हाला असं कुठं लांब जायचं असेल, एका मित्राला धरा, त्याच्या खांद्यात हात टाका आणि वजन डायरेक्ट सोडा अंगावर. रस्ता तुम्हाला कमी दिसेल, म्हणजे वाटेल. माझा रस्ता आयुष्याचा सरळ आणि सोपा होता. ह्यो आला सगळे रस्ते बदलले. आम्ही डायरेक्ट हायवे धरला आता. आणि पटरीवर चालून हायवे धरलाय. हा पटरीवर चालतोय, पण त्याला हायवे म्हणू शकता तुम्ही. या थिअरीचा आणि रिअलिटीशी काही एक संबंध नाही. ए भाई करवंदे आहे का इकडे कुठं? कुठं जंगलात करवंद नाही. जंगलात तर असतात करवंदे. कुठं शिकणार तू राव भाई. तेज तू म्हणला मी काय बोलणार नाही, तू विषय काढ मग बोलतो. ठीक आहे. आता मला सांग, तुला आयटम किती वाटत? खरं सांगू का खोटं सांगू? खरंच सांग आता, काय आहे आम्हाला कुठलं लय. नेहमीचा आपुलकीचा प्रश्न सांग. खरं सांगायचं तर 1 पण नाही आतापर्यंत. आणि खोटं सांगायचं तर 2. मग खोट्या कशा काय 2 होत्या? मग आजची पकडून का? मनात सर म्हणले की 6ला मला घरी जायचं, 6 नंतर प्लॅन करायचा आहे. ओ आय सी. मग ते आज ज्याच्या बरोबर प्लॅन होता ती पकडून 2 का? ओ आय सी. बट हे 2चा विषय काय मला जरा सांग बरं इन डिटेल. इन डिटेल सांगायचं झालं तर एक आपलं डिग्रीमध्ये, हां. दुसरं आपलं जॉबच्या ठिकाणी. पण कसं काय? नशिबाचा भाग. अरे तो म्हण, नशिबाचा भाग आणि नशिबाचे भोग अरे एकत्रच. बघ तो काय म्हणला, खरं सांग का खोटं? आता म्हणजे खोटं म्हणजे नक्की काय होतं का? तुझ्या साईडनी होतं, 1 साइडेड होतं का? तुला धोका दिलाय? पहिलं तर भाई 2 साइड होतं, पण नंतर धोका भेटला. हा आता दुसरं चाललंय हा. असं नागमोडी वाळण्याने चालू आहे. मग आता चालू आहे. चालू खरं आहे का खोटं आहे? खरं समजा आता काय मग आता पहिले खोटं का म्हणला मग तू? सांगायचं नसतं ना. अच्छा. ते काय म्हणते त्याला, गिनती कमी होते ना. मग तू मग रडतो का त्यासारखं ब्रेकअप नाही ब्रेकअप बाबा, नाही. त्या बाबतीत नाही. आजपर्यंत किती पोरींसाठी रडलाय? 1 पण नाही भाऊ. खरं सांग. 1 पण नाही. उशी किती वेळा वल्ली केली ते खरं सांग. फंस गया सीएम. यस, तर आम्ही आलेलो आहे या मंदिरापाशी, गणपती मंदिरापाशी. आता इथं खाली जायचा रस्ताच दिसत नाही आम्हाला. हा एक स्ट्रगल आहे. आप्पा कुठून जायचंय? उतर की खाली गणपतीच्या पायापाशीच जाशील.
मैं गाली नहीं दे सकता, फैमिली देख रही है। नहीं मैं गाली नहीं दे सकता। नहीं गाली नहीं देना, फैमिली देखती है, वरना मैं ऐसे गाली दूं, ऐसे गाली दूं ना, जिंदगी भर याद रखें ये बड़े हुए। त्यापेक्षा मी माझ्या घरी जातो ना. माझ्या मम्मी पप्पा गणपती म्हणावं घरातला. हा ना, आमच्याकडे एक गुळाचा गणपती पण आहे घरी बसलाय तो. रुसलाय तो आमच्यावर. पात्या द बॉय गणपती गेला पेपरला आला असेल जाऊन पेपरला. ए भाई लोग तुम चलो ना भाई, ऐसे क्या कर रहे मा क्या किया. पेपर 4 वाजता. हा ते सगळं ठीक आहे, आपण हिथंच 4 वाजवलेत. येस, फायनली आम्हाला रस्ता भेटलेला आहे. निसर्ग राजा कड्यावरचा गणपती. इकडून खाली असा रस्ता आहे. थोडा रिस्की मामला आहे. बघू आता आम्ही किती रिस्क घेऊ शकतो. भाई डायरेक्ट तिकडे गेलाय सूर्य, त्यामुळे डायरेक्ट अंधार येतो तोंडावर. मग असं उलटा शूट घेणार मी, उलटा. यस, बसायचा स्पॉट, बैठक, फक्त बैठक. फक्त बैठक. बैठे पाण्याची बॉटल आहे का हप्पा विकायला. कलर बघा काहीच. हे कसं काढायचं आता पण. हे स्किन साल्टी सोड. तरी चालेल. रुतबा कमी झालाय. रुतबा कमी नाही, जिरलाय. तो तर माझ आहे ना. यस, तर आम्ही कमान दाखवली, तिथून खाली आलेलो आहे. आणि इथं थोडं हे बघा, डायरेक्ट खाली, डायरेक्ट खाली जाऊन डायरेक्ट वर. यस, त्यामुळं निघतोय आम्ही आता इथून कडेकडेनी. काय विषय काय नाही बघायचं. आता इथून अरे पेप फोर्टचा रस्ता आहे. हे बघा, पुढं गणपतीचं मी तुम्हाला दाखवलं मंदिर आहे. आणि तिथून मग इथून असं गेलं ना सरळ पेप फोर्टचा रस्ता. आता बघू किती ताकद राहते. आमच्यात ताकद राहिली तर नक्कीच. पण ऊन एवढं आहे ना, अक्षरशः 42 डिग्री टेम्परेचर आहे. आणि 42 डिग्री टेम्परेचर झाल्यानंतर आम्ही 3 बॉटल पाणी संपवलेले. आणि आता आमच्याकडे पाणी नाही आहे. आणि आमच्याकडे एक पाणी चोर पण आहे. बॉटल आणली भाई, पण पाणी सांगत नाही की बॅगेत आहे म्हणून. नवीन गडी आहे. तेजाने माझा भेजा खाल्लाय. तेजा लय मारीन. तेजा अजून पाणी असेल तुझ्याकडं. फायनली पोचलो आपण. त्या कमानपासून खरंच जवळ आहे. आणि हे बघा, महाराज छत्रपती शिवाजी महाराज की जय. यस, महाराजांचं दर्शन घेणं महत्वाचं आहे सगळ्यात पहिले. आणि हे बघा, इथून पूर्ण दिसणार नाही, पण हे मोरया गणपती बाप्पा बघा. हा जो दगड आहे ना, त्या दगडात स्कल्प्टेड आहे गणपती बाप्पा. आता हा दिसतोय का नाही विषय मला माहीत नाही, पण मी तुम्हाला लांबून बघतो. हे बघा, मूषक राज केवढे आहेत. आमच्या तेजापेक्षा पण उंच आहेत. दर्शन झालं पाहिजे ना आप्पा, दर्शन महत्वाचं आहे आपलं. हे बघा, इथून दाखवतो मी गणपती बाप्पा. हा यस, उन्हामुळे दिसत पण नाही, ऊन एक मध्ये येते. हा, गणपती बाप्पा आहेत. हनुमान दिसले गणपतीच्या हातापाशी. हा का? अरे माकडे बसले रे, त्याला मी हनुमान. अच्छा, हा माकडं बसले, बरोबर. पण भरपूर मोठे. आणि हा दगड आहे अख्खा एक आप्पा. दगडात ते स्कल्प्टिंग थोडं केलेलं आहे, पण मस्त आहे. आणि एक नंबर असं गणपती. यस, आम्ही इथं गणपती बाप्पाचे दर्शन घेतलेत आणि इथंच बसलो आहे बघा, बिस्किट वगैरे खात. आरपेने एक तेवढं काम चांगलं केलं, बिस्किट आणले. आणि त्यात स्ट्रॉबेरी फ्लेवर चांगला आहे, हाईड अँड सीक. पिंक कलर फेवरेट आहे पोरांचा, मला आवडला आहे. म्हणजे हा फ्लेवर स्ट्रॉबेरीचा मस्त लागतो हाईड अँड सीक सोबत, है ना? चांगला ना आपण. चॉकलेट तेवढा खास नाही लागणार बघ, ऑरेंज बी नाही लागणार तेवढा खास. मी का पिंक म्हणलं माहिती का, आधी एक फॅबचं यायचं बघ सेम बिस्किट, त्याला मस्त लागायचं. आणि हा ना तर बघा, मी आत्ताच तुम्हाला सिनेमॅटिक दाखवलं, पूर्ण गोल असंच आहे खाली.
इथं बसून बिस्किट खायला एक वेगळी मजा. नाही एवढा भारी निवांत. आणलंय कोणी? माहिती होतं इथं बसणार आपण. बरं ते फोटो टॉप चला मॅनेजरचं तू एक काम तर केलं, बिस्किट आणायचं तरी केलंस. बाकी तर काय जाऊच दे. गजब बेइज्जती है. Yes, आता आपण इथून वरून खाली आलतो आणि तिकडं गणपती मंदिरच्या इथं गेलतो. इथूनच एक दुसरा रस्ता आहे, हा बोर्ड दिसेल तुम्हाला. इथून पेप फोर्टला रस्ता आहे. आता आपण पेप फोर्टला जाणार आहे. समोरचाच डोंगर आहे हा वाला. या डोंगरावर आपल्याला जायचं आहे फोर्टवर. आता आम्ही बसलेलो शांतपैकी, पण माकडांनी येऊन जरा तमाशेच केले, त्यामुळे आम्हाला निघावं लागलं. गँगवर 2-3 माकडं आले मजबूत आणि गुरकाय लागले. मग आम्ही म्हणलो नको, मग आम्ही निघलो. यस, आता आपण निघूयात 1-2 करत. तर इथून किती लांब आहे काय आय रिअली डोंट नो, बट आपण चालत जाऊ मस्तपैकी टुनुक. आईला रस्ता आहे का काय विषय? अर्ध्यात आलो आम्ही. हां नाही, रिटर्न जाऊ आपण. इथून रस्ता आहे वाटतं. रस्ता आहे गाण लागल नको. अवघड आहे. इथून डायरेक्ट खाली आहे. ज्या अवस्थेत आपण आलोय ना त्या अवस्थेत काही विषय नाही. बघू मोबाईल मध्ये तरी करतो. एक सेकंड, मेरे को देखने दो रास्ता है क्या. हे दिसतोय का रस्ता? नाही तर चलो रिटर्न फिर. आहे ना रस्ता? चला मग. थोडीशी रिस्क आहे. आप्पा लोग आराम से आओ. इथून डायरेक्ट खाली बघा चायला. रील बिलमध्ये तर असं डायरेक्ट खाली दिसत नाही. जरा डेंजरच रस्ता आहे थोडासा. एवढाही नाही म्हणा, पण पाय सटकला तर अवघड विषय. चल पुढे चल, जागा दे. नाही धरतो ना तुला मी कॅच. हळू चल. हां थोडासा म्हणजे आहे, डेंजरच आहे. डिनाय करूच नाही शकत आपण त्याला की डेंजर नाही आहे म्हणून. मजबूत आहे, मजबूत. आता इथून पुढचा रस्ता मी तुम्हाला जरा टाइम लॅप्समध्ये दाखवतो, म्हणजे लवकर कवर. यस, तर पोचलो आम्ही पेप फोर्टला. हे बघा हा समोर आहे ना 2 मिनिटाचा चालायचा रस्ता आहे. एवढा फक्त ट्रेक आहे, म्हणजे ट्रेक पण नाही, चालायचंच आहे. बट आमचे मंडळींनी हात टाकलेले आहेत. नाही म्हणे दमले. ऊन पण तेवढं आहे म्हणा, त्यांना काही म्हणू नाही शकत. बट ठीक आहे, नल्लापणा गेलेला आहे. आम्ही इथपर्यंत येऊन परत जातोय. माझ्यात आहे एनर्जी, मी नडतोय, पण माझं कोण ऐकायला सध्या तयार नाही. त्यामुळं इथूनच परत जावं लागेल. हा पण इथपर्यंत आलोय, पण हा पण इथून परत जायचं म्हणतोय. आता मित्रांची संगत म्हणल्यावरती काय करायचं? हां, मग आम्हाला परत जावं लागेल. हे लोक बघा तिकडंच थांबलेत, तिथूनच आवाज देतात नाही करायचं म्हणून. पण ठीक आहे, आता चला. तर एवढाच होता पेप फोर्टचा ट्रेक. हे काय वर पेप फोर्ट. आता खाली उतरतो. भाई साहेब आम्ही ना वर आलो आणि अर्धा तास झोपलो लिटरली त्या सावलीत. धूळ माती काहीच बघितलेलं नाही. आमच्यातलं एक जण दामादामाने पुढे गेलाय. एक जण दामादामाने पुढे गेलाय आणि मस्ती आमची जिरली. उन्हात नव्हतं यायला पाहिजे इकडं. जी एनर्जी स्टार्टिंगला होती ना ती खरंच संपली आहे. काहीच नाही आहे. आता इथून 2 किलोमीटर चालायचं. आम्ही चालू शकतो. विचार आमचा सीता थोडा आहे ना थंड पाडलाय. आणि आंधळी कोशिंबीर खेळतो तो त्याच्या डोळ्यांसोबत. डायरेक्ट अंधार येतो डोळ्यासमोर त्याच्या. तुम्हाला एक गोष्ट मी नक्की सांगू शकतो भाई, अंगात एवढी एनर्जी आहे की आत्ता नाही, पण जर हिवाळ्यात आलो ना मी भेंडी त्या जाणार म्हणजे जाणार आणि मी परत येणार. आम्ही सगळ्यात परत येणार. 2 चूक, एक तर उन्हाळ्यात आलोय आणि एक तर आम्ही पाणी कॅरी नाही केलं. आमच्याकडे पाणी बिलकुल नाहीये, बिलकुल म्हणजे बिलकुल पाणी नाही. आलो तेव्हापासून जेवढं पाणी होतं त्या पाण्यामध्ये फक्त जायपुरतीच एनर्जी लागली, यायपुरती नाही. ठीक आहे, मी म्हणत सक्सेसफुल झालंय, पण अजून बी त्याच्यापर्यंत नाही गेलोय. नाही बिलकुल नाही. परत येणार भाई. पाणी आम्ही घेतलं पाहिजे होतं. आम्ही ना एक्साइटमेंट मध्ये ना पाणीच नाही घेतलं. लागलं ना, पाणी संपलंय. किती सर चला अशी हालत आहे. तुम्हाला एक सजेशन आहे, तुम्ही ना खरंच आम्हाला इथं कोण दिसलं पण नाही या साईडला येताना. तुम्ही ना उन्हाळ्यात खरंच येऊ नका. हा आहे ना हिवाळ्याचा ट्रॅक आहे आणि इथं हिवाळ्यात खूप मस्त असतं. पावसाळ्यात पण नका येऊ. खाली जे आहे ना उतरायचं लय म्हणजे लय रिस्की आहे. पावसाळा आणि उन्हाळा बिलकुल नाही. तुम्ही या हिवाळ्यात या, नक्की या. ट्रेक 1 नंबर आहे आणि तुम्हाला मजा पण येणार. खरंच सांगतो, मजा येणार.
सोलू पण नका येऊ. तुम्हाला कोणतरी बडबड्यासोबत पाहिजे. जो तुमच्यासोबत बडबड करणारा माणूस आहे ना तोच घेऊन या. जाता जाता एक गोष्ट भारी वाटली, ट्रेन आलेली आहे बाई. आम्हाला ट्रेन बघायला भेटलेली आहे. ट्रेन अँड ऑल. ये बॉय, ट्रेन आलेली आहे. ट्रेन आम्हाला दिसलेली आहे, एकदम मजा आलेली आहे. हीच ट्रेन जर जाताना दिसली असते मी लटकून गेलो असतो, पण ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही. फाइनली रड़त कड़त हम मंजिल तक पहुंच गए हैं, घर के जाने वाले. वेडी डेट हमने किया. क्या तुमको गाड़ी दिख रही है? दिख रही है. तो नहीं दिख रही. नाही मेरे को दिख रही है. तर फायनली आम्ही पोचलोय. तर असा होता आमचा पेप फोर्टचा ट्रेक. तर करतो इथंच मी हा ब्लॉग एंड. तुम्ही बघत राहा, एनर्जी नाही राहिली. बघत राहा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, म्हणजे मी असंच स्वतःची लावून घेईन. थँक्स फॉर वॉचिंग.